नमस्कार. आज आपण एका अशा मराठी उद्योजकाविषयी बोलणार आहोत ज्यांची उत्पादनं म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा कुठेतरी एक भाग राहिली आहेत. हो ना. कॅमलिन उद्योग समूहाचे शिल्पकार सुभाष दांडेकर. त्यांच्या कामाबद्दल आज आपण बोलूया. नक्कीच. आणि आपल्याकडे यासाठी सुभाष दांडेकर, कॅमलिनचे शिल्पकार आणि उद्योजक या लेखातला महत्त्वाचा संदर्भ आहे. त्यातून त्यांच्या प्रवासाचे महत्त्वाचे टप्पे आपण पाहू शकतो. बरोबर. म्हणजे बघा ना, कॅमलिनची शाही, पेन्सिली, कंपास पेटी हे सगळं आपल्याला अगदी परिचयाचं आहे. हो हो, अगदी. पण या नावामागे एका मराठी उद्योजकाची किती मोठी दूरदृष्टी होती किंवा काही इंटरेस्टिंग गोष्टी, जसं त्यांचं ते बोधचिन्ह उंट, हे अनेकांना माहीत नसतं. अगदी. तर त्यांनी एका पारंपरिक व्यवसायाला कसं एका वेगळ्या उंचीवर नेलं, जागतिक पातळीवर नेलं, ते आज बघूया. सुभाष दांडेकरांचा जन्म 3 ऑगस्ट 1938चा. ओके. त्यांचे वडील डी.पी. दांडेकर यांनी 1931 मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. म्हणजे सुभाषराव ही दुसरी पिढी. अच्छा. रुपारेल कॉलेजमधून त्यांनी केमिस्ट्रीमध्ये डिग्री घेतली आणि मग ग्लास्कोला गेले होते रंगशास्त्राचं शिक्षण घ्यायला. वा, म्हणजे अगदी शास्त्रीय शिक्षण घेऊन ते परत आले. हो. आणि मग त्यांनी कॅमलिनमध्ये काय बदल केले. त्यावेळी कंपनी म्हणजे मुख्यत्वे शाई, गोंद अशाच गोष्टी बनवायची ना. बरोबर, अगदी बरोबर. त्यावेळी तेच मुख्य उत्पादन होतं. पण सुभाष दांडेकरांनी आल्यावर त्यात खूप व्हॅल्यू ॲडिशन केली. म्हणजे काय नक्की? म्हणजे साधारण 1964 पासून त्यांनी फक्त स्टेशनरी पुरतं मर्यादित नाही ठेवलं. चित्रकारांसाठी खास रंग म्हणजे ऑइली कलर्स, वॉटर कलर्स, ब्रश, मग विद्यार्थ्यांसाठी क्रेयॉन, स्केच पेन, हो, आर्ट मटेरियलची एक मोठी रेंज त्यांनी सुरू केली. आणि एवढंच नाही, कपड्यांवर चित्र काढण्यासाठी क्रायलिन नावाने फॅब्रिक कलर्स आणले. अरे वा. हे त्या काळात खूपच नवीन होतं बरं का. खरंय. आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे केलं ते पण महत्वाचं आहे. म्हणजे शाळांमधून चित्रकला स्पर्धा घेणं, हो, महिलांसाठी साडी पेंटिंगचे वर्ग चालवणं, यातून फक्त प्रॉडक्ट विकलं नाही गेला. नाही. तर एक प्रकारे कलेची आवडही वाढवली त्यांनी. अगदी बरोबर. त्यांनी एक इकोसिस्टम तयार केली म्हणायला हरकत नाही. आणि फक्त भारतात नाही थांबले ते. अच्छा. 1971 मध्ये त्यांनी मलेशियात एक जॉईंट व्हेंचर कंपनी सुरू केली. म्हणजे पूर्वेकडच्या बाजारपेठेत एंट्री घेतली. ग्रेट. आणि भारतातील मग तारापूर, उंबरगाव, पिरंगूट, जम्मू अशा अनेक ठिकाणी कारखाने उभे केले. आणि प्रॉडक्ट रेंज पण वाढवली. साध्या पेन्सिलपासून ते मेकॅनिकल पेन्सिल, कंपास पेटी, खूप काही. पण मला एक विचारायचं होतं की स्टेशनरी आणि आर्ट मटेरियल हे तर ठीक आहे, पण मग थेट फार्मास्युटिकल्समध्ये जाणं हा खूप मोठा बदल वाटतो. हो, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे त्यांच्या प्रवासातला. लिवा फार्मा आणि नंतर कॅमलिन फाईन सायन्सेस, हे कसं झालं? काय विचार होता यामागे? हा खरं तर खूप स्ट्रॅटेजिक म्हणजे धोरणात्मक निर्णय होता. 1982 मध्ये लिवा फार्मा सुरू केली. यातून व्यवसायाचा विस्तार तर झालाच. हो. पण एका वेगळ्याच म्हणजे जास्त मागणी असलेल्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं. डायव्हर्सिफिकेशन केलं. यातून व्यवसायाला एक स्टेबिलिटी म्हणजे स्थिरता आली आणि उत्पन्नाचा एक नवा सोर्स तयार झाला. बरोबर. इतकंच नाही तर अमेरिकेत पण त्यांनी एक सबसिडरी कंपनी सुरू केली. म्हणजे ग्लोबल प्रेझेन्स वाढवला. म्हणजे केवळ एका क्षेत्रात न राहता त्यांनी विस्तार केला. बरोबर. पण व्यवसायापलीकडे जाऊन त्यांचं काम दिसतंय. म्हणजे उद्योग संघटनांमध्ये ते खूप सक्रिय होते असं दिसतंय. हो, खूपच. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे MCCI, हो, त्याचे ते अध्यक्षही होते. मग फिक्की, असोचेम, CII या सगळ्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. म्हणजे नक्की काय केलं त्यांनी तिथे? म्हणजे बघा, जकात, वॅट, अगदी माथाडी कायदा, हे सगळे उद्योजकांसाठी कठीण विषय असतात. हो, असतातच. त्या विषयांवर त्यांनी उद्योजकांची बाजू मांडली, सरकारबरोबर वाटाघाटी केल्या. एक प्रकारे उद्योजकांचा आवाज बनले ते. या सगळ्यात त्यांची एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे गुणग्राहकता. म्हणजे फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतं नाही पाहिलं त्यांनी. अगदी बरोबर मुद्दा मांडला. महाराष्ट्र चेंबरमध्ये असताना त्यांनी बाबूराव कुलकर्णी, शिवाजीराव देसाईंसारख्या म्हणजे उद्योजक घराण्या बाहेरच्या लोकांनाही संधी दिली, पुढे आणलं. अच्छा. इतकंच नाही, अनेक छोट्या उद्योजकांना कॅमलिनचे वेंडर बनवून, सहयोगी बनवून त्यांना प्रोत्साहन दिलं. निर्यात वाढावी म्हणून प्रशिक्षण वर्ग चालवले. म्हणजे फक्त स्वतःचा नाही तर इतरांचा पण विचार केला. खूप छान. आता येऊया त्या कॅमलिनच्या उंटाकडे. मला नेहमी प्रश्न पडायचा की महाराष्ट्रात तर उंट दिसत नाहीत सहसा. बरोबर. मग हे बोधचिन्ह का निवडलं असेल? ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहे खरं तर. कसं काय? त्यांचा विचार असा होता की उंट हा अत्यंत दुर्गम भागापर्यंत पोहोचणारा प्राणी आहे. हो. जिथे सहज पोहोचता येत नाही तिथेही तो जातो, प्रामाणिकपणे ओझं वाहतो. तर कॅमलिनलाही तसंच बनायचं होतं
अगदी दुर्गम भागातल्या ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाची उत्पादनं पोहोचवायची होती. अरे वा. आणि दुसरं म्हणजे कॅमल इंक हे मूळ नाव होतं. त्याच्याशी पण ते सुसंगत होतं. पण महत्वाचं काय तर दर्जाशी कधीच तडजोड करायची नाही हे त्या उंटाच्या प्रतीकातून त्यांना सांगायचं होतं. म्हणूनच 90 वर्ष हा ब्रँड टिकला. अगदी. याचमुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही. खरंय, त्यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातही काम केलं. 15 जुलै 2024 रोजी त्यांचं निधन झालं, पण त्यांचं काम, त्यांची मूल्य आजही आपल्याला दिसतात. अगदी. थोडक्यात सांगायचं झालं तर सुभाष दांडेकरांनी पारंपरिक मूल्यांना आधुनिकतेची जोड दिली. इनोव्हेशन म्हणजे नाविन्य, दूरदृष्टी, गुणग्राहकता आणि क्वालिटीवरचा भर. हो. या सगळ्यामुळे त्यांनी कॅमलिनला स्टेशनरी, आर्ट मटेरियल आणि फार्मास्युटिकल्समध्ये एक ग्लोबल ओळख दिली. आणि त्यांचं संघटनात्मक काम, सामाजिक योगदान हेही तितकंच महत्त्वाचं. आणि आजच्या आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे की एका मराठी उद्योजकाने इतक्या दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचं प्रतीक म्हणून उंटाला निवडणं, बरोबर, आणि केवळ गुणवत्तेच्या जोरावर 90 वर्षांहून अधिक काळ एक ब्रँड टिकवणं, यातून आजच्या काळात काय शिकता येतं. हो ना. परंपरा आणि आधुनिकता यांचा बॅलन्स साधून ग्लोबल मार्केटमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी दांडेकरांची कोणती मूल्य आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात यावर विचार करायला हवा.